भारतीय प्रजासत्ताकाचा 76वा वर्धापन दिन ठाणे महापालिकेच्या वतीनं रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकवून ध्वजाला आयुक्त तथा प्रशासक सौरभ राऊत यांनी मानवंदना दिली। राष्ट्रगीत तसंच राज्यगीत झाल्यानंतर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, सुरक्षा दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली। ध्वजवंदनानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन आयुक्त राव यांनी सन्मान केला। लक्ष्मी भीमप्पा वालकरी, हरिश्चंद्र डोंगरे, अनंत जाधव, दिनेश महाडिक, अशोक पावरे, बानू घुमाडिया, संतोष शिंदे, उषा पाटील, भाग्यश्री गायकवाड, लता गायकवाड या विविध प्रभाग समिती क्षेत्रातील सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला। ध्वजवंदन सोहळ्यास अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, सर्व उपायुक्त, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते। प्रांगणातील सोहळ्यानंतर पालिका भवन येथील कैलासवासी नरेंद्र वल्लाळ सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्याचबरोबर पालिका क्षेत्रातील महनीय व्यक्तींच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। तसंच मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला आणि कोटनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पालिका आयुक्त सौरभ राव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जिजी गोदेपुरे उपस्थित होते। सर्वप्रथम ठाण्याचे सर्व नागरिकांना मी प्रजासत्ताक दिवसाची खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि ही प्रार्थनाही करतो की आम्ही सर्वांचे प्रयत्नाने, जनतेच्या सहकार्याने प्रजासत्ताक आपला जे आहे तो चिरायू हो, तो खरे अर्थाने आपल्याकडे तो चरितार्थ झाला पाहिजे आणि लोकसत्ता, प्रजाची सत्ता स्थापित झाली पाहिजे।